नमस्कार. चला तर आज आपण अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारे पोटॅटो ब्रेड सँडविच करूया. तर त्यासाठी ते मी 4 ते 5 बटाटे उकडून सालं काढून थंड करून घेतलेली आहेत आणि आता मॅशरच्या साहाय्याने छान अशी मॅश करून घ्यायची आणि छान अशी एकजीव करून घ्यायची. कढईमध्ये एक कांदा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे, मोठ्या साईजचा घेतलेला आहे आणि वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि कांदाही आपल्याला छान असा गुलाबीसर कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जास्त लाल करायचा नाही. आणि आता वरून पाव चमचा हळद, 1 चमचा धन पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट टाकून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची बारीक अशी कट करूनही यामध्ये ॲड करू शकता. आणि आता मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले खाली असे करपू शकतात. आणि वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता वरून जी आपण बटाटे एकजीव करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहेत. तर जास्त मसाला वगैरे टाकायची काही गरज नाही. असं थोड्या मसाल्यामध्ये सुद्धा ब्रेड सँडविच आपलं छान असं चमचमीत बनवून तयार होतं. तर आता छान असं मसाल्यामध्ये बटाटे एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आवडीनुसार तुम्ही अजून यामध्ये कोणते मसाले तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये ॲड करू शकता. आणि वरून आता बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची. फक्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त असं परतत बसायचं नाही. आणि आता थोडंसं थंड करून घ्यायचं. आणि आता इथे मी ब्रेड घेतलेले आहेत भरपूर, तर सँडविच ब्रेड घ्यायचा. आणि आता बटाटा थंड करून घेतलेला आहे. तर आता आपण लोण्याबरोबर इथे मी व्यवस्थित असं सेट करून घेणार आहे. तर इथे मी घरगुती बनवलेलं लोणी आहे. तर ब्रेडला असं लोणी लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी, त्यामुळे खूप टेस्ट लागते आपल्या सँडविचला. आणि वरून थोडीशी इथे मी पुदिना चटणी लावून घेत आहे, त्यामुळे तर अजून खूप छान अशी टेस्ट लागते. आणि वरून आता हे बटाटा असं भरून घ्यायचं, भरपूर भरून घ्यायचं या पद्धतीने. आणि छान असं सेट करून घ्यायचं, सर्व बाजूनी पसरून घ्यायचं हे पण या पद्धतीने. आणि दोन्ही साईडला आपण असं बटर किंवा तुम्ही ते लोणी लावू शकता. तर इथे मी घरगुती बनवलेलं लोणी आहे, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही इथे बटरही लावू शकता. आणि अजूनही एक तुम्हाला करून द्यावते. आणि याच पद्धतीने असं सर्व करून घ्यायचं आणि वरून थोडंसं असं लोणी लावून घ्यायचं. आणि तव्यामध्ये इथे मी थोडंसं लोणी टाकून घेत आहे आणि त्यावर असा ब्रेड असा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कुरकुरीत केला की खूप छान असं आपलं सँडविच लागतं. तर छान असं तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचा. हे पहा, आणि दुसरंही याच पद्धतीने ते मी असं कढीने भाजून घेत आहे. हे पहा, तुम्ही तळूनही घेऊ शकता थोडंसं बेसनपिठामध्ये, पण सँडविच असंच असतं. तर अगदी झटपट बनवून तयार होतं. आदल्या दिवशी तुम्ही असं बटाटा करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी अगदी 5 मिनिटात बनवून तयार होतं. तर दोन्ही बाजूनी छान असं खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि दुसरी पद्धती तुम्हाला दावते. तर हे पहा, एका बाजूनी लावून घ्यायचं आणि छान असं पटपट उलटपालट करून लोण्यामध्ये असं भाजून घ्यायचं. तुम्ही एकदा असं लोणी लावून पहा, खूप छान अशी टेस्ट येते. बटरपेक्षाही जास्त असं चविष्ट लागतं. दोन्ही बाजूने असं लोणी लावून मी छान असं खरपूस कलर येईपर्यंत हे पहा भाजून घेत आहे. तर या पद्धतीने असं नक्की करून पहा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.